अरे अरे काय माझं मला दाखवतच नाहीये मोबाईल रेंज. अरे तू आता तर घरी फोन केला होतास ना आबांना. अचानक परत गेली ना रेंज. ते चक्र्या तुझा जरा मला फोन देतोस का? मला ना जरा अर्जंट मध्ये करायचे इम्पॉर्टंट मेसेजेस. कशाला? फालतू लोकांसाठी द्यायला बॅलन्स नाहीये माझ्याकडे. हो मग 31 ला रात्री गुड नाईट मेसेज करायला बरा होता बॅलन्स तुझ्याकडे. ए बाळा, तो मेसेज नव्हता, ती परतफेड होती. माझा मोबाईल तुम्ही फोडल्याची. ए आमच्यामुळे तुझ्या शहाणपणामुळे ना तुझ्या घुसला मांडीत. तेच ना, खिशात मोबाईल ठेवून कोणी सर्व्हिस टाकतं काय? मग मोबाईल फुटणार नाही तर काय? हे सच्चा, मला माझ्या बाबांनी नवीन फोन दिलाय. मला फरक नाही पडत. होय ना नवीन फोन. चक्र्या आता निदान तो तरी थेप फ्री आणि ब्रेक फ्री आहे का? तर प्लीज आपटून बघू का मी? का तुला त्याच्या सकट आपटून बघू? गुड मॉर्निंग. काय सक्सेसफुल? ती नवीन वर्षाचं देत होतो सर. काय शुभेच्छा. चक्र्या हळू. सर घट्ट मैत्री आहे ना आमची. नाही एवढी घट्ट नको. बस बस. हॅपी न्यू इयर. सबरा साऱ्या go to your place. Sit down. So student, before we start our lecture, माझ्याकडे तुमच्यासाठी 2 गुड न्यूज आहेत. Any guesses? सर, गव्हर्नमेंटने एक्झाम कॅन्सल केला का? म्हणजे विदाउट एक्झाम डायरेक्ट ग्रॅज्युएट. वाह, प्लीज clap for him. बाळ सचिन, नाही विदाउट एक्झाम डिग्री द्यायला तो काय प्रसाद आहे का? आणि हो, आता प्रसाद सुद्धा सहज मिळत नाही. सर मग कुठला नवीन प्रोजेक्ट? नो. एनीवन एल्स? मे आय कम इन सर? या. वेट. नाही, न्यू इयर रिझोल्युशन, वेळेत येणार आणि बरंच काही. आज काय नवीन आहे? नवीन नाही सर, जुनच आहे. प्लास्टर. डॉक्टरांना दाखवायला गेलो ना हा. चेकअप साठी. अच्छा. ते रोज जावं लागतं सर. बोन्स आणि विटॅमिन डी. बस कळलं. प्लीज गो टू युअर प्लीज. थँक्यू सर. वेलकम. सॉरी सर. इट्स ओके. परी उठा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगं उठ ना. कॉलेजला नाही जायचं का? उशीर झालाय. उठ. हे काय तुझी मॉर्निंग एवढ्यात कशी झाली? मग न्यू इयर रिझोल्युशन मॉर्निंग वॉकला जाऊन आले मी. आई शपथ, चालायला वगैरे अशी सुरुवात पण केली? हो, बारीक व्हायचं ना मला. ए परी सांग ना, फरक वाटतो ना माझ्यात? बारीक झाले ना मी? हो मग, काल कसली भोपळा होतीस तू, आज एकदम चवळीची शेंग वाटते. ए काय यार, कुचकट नुसती काही बोलत असते. अगं मी कुचकट? रेणुका, तू काही विनोदी प्रश्न विचारतेस. असं एका दिवसात काही लगेच असा फरक पडतो का? सगळं मूड घालवतेस यार परी तू. कुचकट कुठची का बसू. अगं उचल की फोन. बाबांचा फोन आहे. अगं एक काम कर ना, उचल तू पटकन. मी हे ठेवून आले. उचल. रेणुका. हॅलो, परी बोलतेय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा, कशी आहेस? मी मजेत. आमची मँगो बर्फी कुठे आहे? मँगो बर्फी ना आहे.
मी देते फोन हा. एक सेकंद थांबा. रेणुका का कधी आंघोळीला गेली? अगं आत्ता म्हणालीस ना इथेच आहे म्हणून. हो ती इथेच होती. मला म्हणाली की तू फोन उचल. मी आलेच 2 मिनिटात आणि आंघोळीलाच पळाली. मी एक काम करते, ती आली ना की मी तिला सांगते तुम्हाला फोन करायला. चालेल? बरं बरं बरं, पण सांगा तिला नक्की फोन करायला. बाय बाय. माझा फोन परीला उचलायला का लावला? मला काय वाटतंय आपण फेस्टिवलला ग्रुप परफॉर्मन्स करूयात ना? चालेल? गुड. हा तुम्ही सगळेजण करा. मला नाही करता येणार. का? अरे मला रिपोर्टिंग करावं लागेल ना सगळ्या इव्हेंटचं. अरे मग ठीक आहे ना, एखादा इव्हेंट कर, त्यावेळी मी नाही तर परी करू तुझं काम. हा झालं तर मग. मी नाही इथं काही काम करणार. ही काय करते माहितीये? ही आपल्याला काम देते आणि स्वतः गायब होऊन जाते. काय ग बरी, मी कधी असं केलं? ओ कधी केलं? रेणुका, सकाळी तुम्हाला तुझ्या बाबांचा फोन उचलायला सांगितला आणि स्वतः अचानक आंघोळीला निघून गेली. अगं ते त्यावेळी माझ्या लक्षात नाही राहिलं म्हणून. मनवा, तू कुठल्या इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट करणार आहे? माझं ना अजून ठरतच नाहीये. का? तुला पण परी चावली का? तिचंही काही ठरत नाहीये ना अजून आयुष्यात. दंताळे. नाही ग, तसं नाही. पण कसं आहे ना, कॉलेज फेस्टिवलला खूप सारे इव्हेंट्स असतात ना, आणि मला एका वेळी एकच काम करायची सवय. माझं काही चॅम्प सारखं नाहीये एका वेळी 100 उद्योग करायचे. पण हा 100 उद्योग करणारा चॅम्प आहे कुठे? बसला असेल अजून काहीतरी उद्योग करत. आणि आपला सम्राट गंगाराम, गंग्या कुठे? अरे बाबांनो, ते दोघेही एकत्रच आहेत. ऍक्च्युली ना सम्राट काल धवलच्याच घरी गेला होता. मग आता काही तो परत येत नाही. तिथे तो बसला असणार आजीच्या हातचा आदळत पहिला सारखा. बैल कोणाला म्हणालीस तू? काय? बैल कोणाला म्हणालीस? मी बैल म्हणाले? हो मग आत्ताच म्हणालीस की बैल तू. अरे समरू, ते मी धवलला बोलले होते. मग त्याला पण म्हणायचं नाही? ऑलरेडी बिचारा खूप टेन्शन मध्ये. का? काय झालं? अरे निरू, आजीची तब्येत खूपच बिघडली आहे. काल जेवत असतानाच त्या चक्करून पडल्या. काय चक्कर आली? पण अशी कशी चक्कर आली? म्हणजे काय झालं? मला माहिती कचरे आली असेल याच्यासाठी पोळ्या करून करून. बरी डॉक्टरांनी सांगितले की त्यांना लो ब्लड प्रेशरचा ना त्रास झाला आणि 4-5 दिवस ना त्यांना सांगितली बेड रेस्ट. म्हणून धवलू घरीच थांबलाय त्यांची करत सेवा. तो आणि सेवा तेच ना, आतापर्यंत ना आजीवरच त्याने अरे देवा म्हणायची वेळ आणली असणार आहे. जब तक रहेगा समोसे में आलू. आलू आलू तुझ्याकडे आलू. थांब, हे परतू दे. तेरा रहूंगा ओ मेरी साली. काय का सोन्या काय करत? सरप्राईज. रेणुका, कसं असतं माहितीये, ज्या मातीत झाड रुजलेलं असतं ना, ती माती त्या झाडाला कधीच दूर नाही लोटत. तसंच आपल्या माणसांचंही असतं. आपण कितीही चुका केल्या, कितीही माती खाल्ली ना, तरी ती आपल्याला सोडून कधीच जात नाही. उलट आपली चूक एक्सेप्ट करून अजून नव्या जोमाने आपल्याला उभं करण्यासाठी ना, ते आपल्याला असं घट्ट जवळ ओढून धरतात. खोटं वाटतंय तुला? तुला ट्राय करायचंय? फोन कर. ऐक माझा, फोन कर बाबांना.